त्यांना अभिष्ट चिंतन करा, त्यांना पण आकांक्षांचा वेळ गगनाला भिडले, तुमच्या आयुष्यात सर्व काही मनासारखं घडते। आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलेलाच मुलगा आतापर्यंत देशाचा पंतप्रधान झालाय, देशाचा राष्ट्रपती झालाय, राज्याचा मुख्यमंत्री झालाय आणि IAS अधिकारी सुद्धा देशात तुमच्या राजकीयमध्ये शाळा शिकलेलाच झाले। हा वाढदिवस आज एक भावी आमदार म्हणून आपण बघतोय, पण 56वा वाढदिवस जेव्हा असेल साहेबांचा, तो नक्कीच विद्यमान आमदार म्हणून असेल अशी मी या गावदेवीचरणी प्रार्थना करतो। उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धनचं हे सरकारी हॉस्पिटल, या ठिकाणी सुद्धा आज रुग्णांना फळवाटप असणार आहे। प्रशांतजी शिंदे आपले सर्वांचे लाडके बंड्यादादा यांचा वाढदिवस आपण तर साजरा घरी त्यांच्या निवासस्थानी केला आहे, पण खास करून रुग्णांना या ठिकाणी फळवाटप असणार आहे। वेगवेगळ्या गरजूंना ते मदत करतातच। हॉस्पिटलच्या हेड गोरे मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। चला तर आपण आता रुग्णांनासुद्धा भेट देणार आहोत। चला, हे छान छोटेखानी कार्यक्रम आपल्याला छान असं बंड्यादादांच्या माध्यमातून वेळोवेळी पाहायला तर मिळतं आहे आणि आज या घटकांना जी मदत करतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। चला तर आपण सर्वांनी आता रुग्णांना या ठिकाणी आपण भेट तर देणारच आहोत आणि त्यांची विचारपूस हे वेळोवेळी करतच असतात, जे आपल्याला पाहायला मिळणार आहे आता। सगळ्यांनी घ्या, त्यांना अभिष्ट चिंतन करा, त्यांना पण आपण पाहतोय की हे सिव्हिल हॉस्पिटल जे उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, या ठिकाणी वेगवेगळे रुग्ण आहेत, वेगवेगळ्या रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि त्यांना एक मदत म्हणून फळांचं वाटप आज या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता नवीनच झालेलं आपल्या श्रीवर्धनमध्ये, कारण का आपल्याला बाहेरगावी जावं लागायचं डायलिसिससाठी सुद्धा बाहेरगावी न जाता यावं, त्यासाठी सर्व थरातून हे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत आणि आपण डायलिसिस कक्षामध्ये आता चाललेलो आहोत। हे डायलिसिस कक्ष आपल्याला आज पाहायला मिळत आहे। खरंच श्रीवर्धनमध्ये हा उपक्रम जो आला आहे डायलिसिस सेंटरचा, हा नव्हता। श्रीवर्धनकरांच्या आतोनात प्रेमातून आणि या सहकार्यातून हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, कारण का भरपूर गरजूंना बाहेरगावी वेगवेगळा खर्च करावा लागायचा, जास्तीत जास्त खर्च करून डायलिसिसला जावं लागायचं।
पण या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकरांनी सहकार्य करून हा डायलिसिस सेंटर या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आज आपल्याला ते पाहायला मिळते ते म्हणजे बंड्यादादांच्या या प्रशांतजी शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने. आणि सर्व थँक्स बोलतो हॉस्पिटलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि हेड्सना, गोरे मॅडमना थँक्स पुन्हा एकदा देतो. आणि चला तर आपण आता पुढील उपक्रम जो आहे बंड्यादादांचा तो सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी रुग्णांना फळवाटप सुद्धा केलं जात आहे बघा. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातून थेट आता आपण रायगड जिल्हा परिषद शाळा वावेलवाडी म्हणजेच आपलं बागबांडले येथील दांडा जो आहे त्या ठिकाणाहून आपण वावेलवाडी या राजीप शाळेमध्ये आलेलो आहोत. आणि बघा बंड्यादादांचं हे कार्य हे तळागाळातून म्हणजेच लहान थोरांमध्ये हे पसरलेलं कार्य आज वाढदिवसानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आपण रायगड जिल्हा परिषदेच्या या वावेलवाडीच्या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप असणार आहे ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा याच्यातूनच आपल्याला पाहायला मिळते आहे कारण का बंड्यादादांचा आज वाढदिवस, आपल्या प्रशांतजी शिंदे यांचा हा वाढदिवस, पण हे सगळं उपक्रम जो राबवलेला आहे तो आपल्याला आता चला आपण पहिल्यांदा शाळेमध्ये जाऊया आणि विद्यार्थी सुद्धा आपल्याला मुलांनी सुद्धा बंड्यादादांचं स्वागत केलेलं आहे. हे सगळे विद्यार्थी वावेलवाडी राजीप शाळेचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सगळा उपक्रम बघा वाढदिवसाचा औचित्य साधून सगळ्या या त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे श्रीवर्धनकर सगळ्या तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळेल. वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलोय आणि या निमित्त आपल्याकडे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतोय. आपल्या सर्व मुलांची उत्सुकता आहे एक तास झालं की साहेब कधी येणार आहे. साहेब सर्वप्रथम आपले धन्यवाद की आपण एवढ्या वाड्या वस्त्यावरही या एवढं चांगलं शैक्षणिक योगदान देत आहे. त्यानिमित्त मी सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद मानतो. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून मी सर्वांना विनंती करतो की आपण या शुभ कार्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून करावी. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपणही यात सहभाग नव्हतो. धन्यवाद साहेब. यानंतर मी प्रशांतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आम्ही आपला या वाढदिवसानिमित्त छोटेखानी सत्कार ठेवला आहे. बागदांड्याचे सरपंच वावेलवाडी ग्रामस्थ श्री जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत शिंदे साहेबाचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आणि सर्वांना विनंती करतो की हा आमचा छोटेखानी सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. श्रीवर्धन तालुका अध्यक्ष आशुतोष अंकुश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपणही या छोटेखानी सत्काराचा स्वीकार करावा. आपल्या बागदांड्याचे सरपंच श्री विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. श्रीवर्धनची खरी ओळख सर्वांना करून देणारे त्यांनाही मी विनंती करतो की आपल्याला या छोटेखानी सत्कार. शिंदे साहेब श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ प्रमुख हा शब्द सोडून मी लवकरच ईश्वर चरणी सोमदाय चरणी प्रार्थना करतो की तिथं विधानसभा सदस्यपद असं लागावं बोलून मी या
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या या चिमुकल्यांना आणि साहित्य वाटप करावं. श्रीवर्धन तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेला आपलं वावेलवाडी आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम आज आपण पाहतोय. आपल्या प्रशांतजी शिंदे, आपले सर्वांचे लाडके बंड्यादादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे. म्हणजे सगळे श्रीवर्धनकरांनी हा कार्यक्रम त्यांच्या या प्रेमापोटी, म्हणजे आज बघितलात तुम्ही की लहान थोरांच्या या शुभेच्छा तर मिळत आहेत, पण सर्वांचं प्रेम एवढं आहे की सगळ्यांनी हा कार्यक्रम दिवसभरात जो ठेवलेला आहे. सकाळीच आपण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप बघितला आणि या लहान ज्ञानमध्ये हा आनंद बघा. आपल्याला एक भेटवस्तू जी मिळालेली आहे आणि हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय लहान ज्ञानमध्ये. असंच आनंद निर्माण करतात आमचे प्रशांतजी शिंदे तथा बंड्यादादा. खरंच सगळ्यांच्या मनामध्ये वसलेलं हे प्रेम आज सुद्धा आपल्याला अतिदुर्गम भागात असलेलं हे वावेलवाडी आणि इथली शाळा आज आपल्याला पाहायला मिळाले. इथले शिक्षक वृंद सुद्धा आता आपण पाहतोय छान असं मार्गदर्शन त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे आपल्याला. आणि इथून पुढे आता आपण पाहणारच आहोत, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. अजून त्यांचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील. अशा दुर्गम भागात बंड्यादादा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आपल्या या शाळेमध्ये पाहायला मिळतोय. खरंच आपल्या लाडक्या बहिणी आणि त्यांना हा छोटेखानी गिफ्ट सुद्धा आपल्या बंड्यादादांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळतोय. अतिशय दुर्गम भागात असलेली वावेलवाडीची शाळा, त्या ठिकाणी राजीप शाळेत सुद्धा आपण पाहिलं की मुलांमध्ये आनंद यावा यासाठी प्रशांतदादांनी आणि प्रशांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने या सगळ्या श्रीवर्धनकरांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते प्रशांतजी आणि आमचे बंड्यादादा सुद्धा सांगतात की मला माहीत नाही, पण माझे कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्यावर जे प्रेम करणारे जे आहेत बघा, यातून आपल्याला समजतंय की सगळे जे प्रेम करणारे श्रीवर्धन तालुक्यातली नव्हे तर रायगड जिल्हा पंचक्रोशीतून सगळे हे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात की दादांवर हे प्रेम आणि त्यांनी हे आयोजिलेलं सगळं कार्यक्रम. वावेलवाडीतून आपण आता श्रीवर्धन हरिहरेश्वर जवळ असलेली मारळ राजीप शाळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा एक छोटेखानी कार्यक्रम असणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळा टिकाव्या यासाठी बंड्यादादांचं हे योगदान असतंच. बघा मगाशी सुद्धा मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की प्रत्येकाने आपला मुलगा हा इंग्लिश मीडियममध्ये न टाकता आपल्या मराठी माध्यमातून या शाळेतून शिकवावं हे त्यांचं ध्येय आहे आणि विद्यार्थी हे घडावे. आपण राजीप शाळा मारळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग आणि काही ग्रामस्थ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा स्वागत केलेलं आहे. बघा छान असं स्वागत या लहानग्यांनी या लहान विद्यार्थ्यांनी आपल्या या प्रेमळ अशा प्रशांतजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं केलेलं आहे, जे पाहायला मिळालं आपल्याला. या ठिकाणी काही ग्रामस्थ सुद्धा महिला आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा मुलांना दप्तर वाटपाचं हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. आज आपल्या राजीप शाळा मारळ येथे आपल्या पंचायत समिती श्रीवर्धनचे माजी सभापती सन्माननीय श्री प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाजोपयोगी जे उपक्रम असते त्याच्यामध्ये आपल्या जे गोरगरीब लोक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतून म्हणून दप्तर वाटपाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम शाळेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी आमच्या या शाळेमध्ये कार्यक्रम घेण्याचं निश्चित केलं आणि ते या ठिकाणी आले, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच त्यांच्यासोबत आलेले आपल्या
पंचायत समितीमधील सन्माननीय सर्व सदस्य त्यांची नाव माहिती नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्यांच्यासोबत आलेले सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य असतील, गावातील ग्रामस्थ, आमच्या गावातील महिला मंडळ, आपल्या गावचे सरपंच सन्माननीय तात्रे साहेब, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. राजीप शाळा मारळ हरिहरेश्वरच्या जवळ असलेली मारळची शाळा आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये आनंद बघा किती हा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणच्या महिलांना सुद्धा साडीचं वाटप होतंय. या ठिकाणी मगाशीच आपण वावेलवाडीच्या शाळेत सुद्धा बघितलं गरजू विद्यार्थी आणि महिलांना सुद्धा साडीचं वाटप या आपल्या वाढदिवसानिमित्ताने या सगळ्या सहकार्यांनी ठेवलेला हा सगळा कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळतोय. दप्तरांचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि शिक्षकांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी बंड्यादादांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे की आपणच आपल्या गावातून घडावं आणि या ठिकाणी हे कार्य करावं आणि आपापली शाळा आणि आपापलं गाव सुधारावं ही इच्छा असं मनोगत असलेलं आपले बंड्यादादा बघा की तळागाळातून हे कार्य ते करतायत. शिक्षकांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता आपण पुढील कार्यक्रम सुद्धा पाहण्यासाठी जाणार आहोत. राजीप शाळा मारळ यांचं हे कार्यालय आज आपल्याला पाहायला मिळतं ते चित्र म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा किंवा शहरामध्ये शिकणारे विद्यार्थी खेडेपाड्यात गावा ह्या ओस पडलेल्या आहेत. शाळेमध्ये शिक्षक तर असतात पण विद्यार्थी 1, 2, 3 आपल्याला पाहायला मिळतात. हे चित्र दिसू नये यासाठी बंड्यादादांचं कार्य आपल्या श्रीवर्धन तालुक्यात तर असतंच पण सगळ्यांचं आपला हातभार हाच असावा की माझा मुलगा रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकावा हे ध्येय घेऊनच आपल्या सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टाकावं. आणि आता आपण पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा निघालेलो आहोत. राजीप शाळा मारळ या ठिकाणाहून आता आपण रायगड जिल्हा परिषदेची शाळा काळिंजे या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा हा कार्यक्रम पाहता येईल. बघा वेगवेगळ्या दुर्गम भागात आता आपण जात आहोत. बंड्यादादांवर असलेलं हे प्रेम सगळ्या गावागावात आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वांचे लाडके आपले प्रशांतदादा तथा बंड्या शिंदे आम्ही सर्वजण त्यांना बंड्यादादा या नावानेच ओळखतो आणि सर्व गावकरी प्रशांतजी शिंदे सोडून बंड्यादादाच बोलतात असे सर्वांचे लाडके बंड्यादादा आता काळिंजे शाळेत सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी शिक्षक वृंदांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा झकास असं स्वागत आपल्या प्रशांतजी शिंदे यांचं झालेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या काळिंजे गावातील विद्यार्थी पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर ग्रामस्थ शिक्षक वृंदसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार, सुस्वागतम. आपल्या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब यांचं आपल्या शाळेमध्ये आगमन झालेले आहे. त्यांचे सर्व सहकारी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या शाळेच्या वतीनं साहेबांसाठी एकदा वाढदिवसाच्या आपलं बर्थडे सॉन्ग म्हणून वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. 1, 2, 3 स्टार्ट. बघा आज आपल्या माजी सभापती आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाप्रित्य ते सर्व शाळा सर्व गावामध्ये भेट देत आहेत.
आम्ही नेहमी सर तुमची आठवण करतो की शाळेमध्ये आपल्या तालुक्याचे सभापती म्हणजे शिंदेसाहेब आपले शायर होते आणि अजूनही ते आहेत आणि तालुक्यामध्ये जे वैभवशाली शिक्षणाची परंपरा आहे ती त्यांच्यापासून जास्त चालू आहे. त्यामुळे आपल्या तळागाळातील गरीब गरजू मुलांचं शिक्षण पुढेपर्यंत झालं पाहिजे त्यासाठी नेहमी साहेब धडपडत असतात आणि आतासुद्धा तीच एक प्रकारचं ते कार्य ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्या आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ इकडे आल्या. आमच्या शाळेच्या वतीने पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या शाळेला सन्माननीय माजी सभापती आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब यांनी भेट देऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते व त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच म्हणते, शिकरे यशाची सर तुम्ही करत राहावी, शिकरे यशाची सर तुम्ही करत राहावी. कधी वळून पाहताना शुभेच्छा आमची स्मरावी, कधी वळून पाहताना शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या आकांक्षांचा वेळ गगनाला भिडू दे, तुमच्या आकांक्षांचा वेळ गगनाला भिडू दे. तुमच्या आयुष्यात सर्व काही मनासारखं घडू दे, तुमच्या आयुष्यात सर्व काही मनासारखं घडू दे. चांगले आयुष्य लाभो हीच आमची इच्छा, तुम्हाला चांगले आयुष्य लाभो हीच आमची इच्छा. तुम्हाला तुमच्या 55व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. छान असं तोडणकर जी विद्यार्थी आहे, खरंच शिकरे तुम्ही सर करावे आणि तुमचं आयुष्य हे असंच गगनाला भिडू दे अशा छान शुभेच्छा आपल्याला जिल्हा परिषद शाळा काळिंजेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि छान असं हे स्वागत होतं आहे विद्यार्थ्यांकडनं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. सालाबादप्रमाणे कोरोनाची 2 वर्ष सोडली तर सालाबादप्रमाणे आपण एक छोट्याखानी या तालुक्यामध्ये वाढदिवस करत असतो. गेले 25 वर्ष या तालुक्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायतचा सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, केंद्रीय पंचायत समिती सभापती अशा अनेक पदं भूषवण्याचा बहुमान तुमच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने मला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र उंचवलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या तालुका संघटनेच्या वतीने आशुतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तालुक्यामध्ये दप्तरांचं वाटप, शाळेसाठी गरजू महिलांना साड्या वाटप आणि महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे, महिलांच्या पायावर उभा राहायला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रत्येक गावासाठी एक शिलाई मशीन ही खरोखर गरजू आहे आणि तिने तो कोर्स केला असेल अशा महिलेला शिलाई मशीन घेऊन तिने करून तिचा उदाहरण या महिलेने करावा हा डोळ्याचं उद्दिष्ट ठेवून आजचे तालुक्यामध्ये कार्यक्रम होत आहे. हा सकाळपासून कार्यक्रम करत बाळवाडी झाली, मारळ झाली, चिखलात आमचे श्रीवर्धन झाले, काळिंजेनंतर पुणे चिखलपाय, वेळास अशा अनेक शाळेमध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आपल्याला सर्वांना गोष्टी माहीत आहे. आपण गेल्या अनेक वर्ष आपण तालुक्यामध्ये काम करत असताना एक पंचायत समितीचा सभापती म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला करता येईल तेवढं चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. मी जेव्हा पंचायत समितीचा सभापती होतो तेव्हा 9,000 पट या तालुक्यामध्ये होता. आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आजची परिस्थिती मला वाटतं 1500 किंवा 1400 किंवा 1300 पट हा सगळा वाटतं तालुक्याचा असेल असं मला वाटतं. मग ही पटसंख्या गेली कुठे? कुटुंब नियोजन काय थांबलं नाही. कुटुंब नियोजन जशी मुलं व्हायला पाहिजे तशीच झाली, परंतु ही मुलं गेली कुठं ह्याचाही शोध आपण आत्मपरीक्षण सर्व सरपंच आपण सगळे आलात करणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये अनेक सरपंच तुम्हाला व्हायचं आहे आणि तुम्हाला व्हायचं असेल तर मुंबईला जाणारा लोढा आपल्या गावामध्ये थांबला पाहिजे. गावामध्ये ज्या वेळेला लोक थांबतील त्यावेळेला अनेक मतदार आपल्या गावामध्ये वाढतील आणि मतदार वाढल्यामुळे तुम्हालाही ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला लोकसंख्या वाढते त्या वेगवेगळ्या हेडमधून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला निधीची उपलब्धता होते. वाढदिवस सगळ्यांचे साजरे होत असतात. आज माझा वाढदिवस साजरा होणार आहे, उद्या सर्वांचे वाढदिवस साजरे होणार आहे. सरपंचाचा वाढदिवस साजरे होत असताना आपल्याला जर का काम करायचं असेल, मी तुमच्या गावात मगाशी पण एका भाषणामध्ये सांगितलं, गावात रस्ता दिला म्हणजे काळिंजाचा विकास झाला नाही आहे, गावात समाज मंदिर दिला म्हणजे काळिंजाचा विकास होणार नाही आहे. तर काळिंजाचा जर खरा विकास करायचा असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास व्हायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने काळिंजाचा विकास होईल. हे सांगण्यासाठी आम्ही
आता आम्हाला बोलवला, कदाचित जो का सत्कार शाळेच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपण केला, त्याबद्दल मनापासून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि तूर्त सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी यायचे. नमस्कार. शिंदे साहेब इकडे आले आपल्याला हे सर्व काय मुलांना माझ्या आणि साड्या वाटत आणि त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा. त्याचा आशीर्वाद आहे. राजीप शाळा काळिंजे या ठिकाणाहून आपण आता थेट जे आलेलो आहोत ते म्हणजे रायगड जिल्हा परिषद शाळा चिखलप या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बंड्यादादांच्या स्वागतासाठी सुद्धा महिला वर्ग आणि शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ सुद्धा पाहायला मिळतात. खरंच बंड्यादादांचं हे कार्य, अतुलनीय कार्य हे सर्व समाज घटकांमध्ये आहे, जे आपल्याला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे प्रत्यय येतंय, जे पाहायला मिळतंय. बघा या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा स्वागतासाठी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बंड्यादादांना ओवाळणी औक्षण केलं जाते. बघा रायगड जिल्हा परिषदेची चिखलप गावाची ही शाळा आपण पाहतोय. या शाळेमध्येच बंड्यादादांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि या शाळेत शिकून या पदावर ते गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळेच मगाशी सुद्धा त्यांच्या भाषणातून ऐकायला आलं ते म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे, हा वसा घेऊनच बंड्यादादा हे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. विविध शाळांमधनं आज आपण फिरतोय. दुर्गम, अतिशय दुर्गम भागातील असलेली वावेल गावची आपण शाळासुद्धा पाहिली. या शाळेतच लहानाचे मोठे आपले झालेले बंड्यादादा आणि आज त्यांचा वाढदिवस हे औचित्य साधून सर्व त्यांचे सहकारी असो, सर्व श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे ग्रामस्थ आज त्यांची आतुरतेने वाट पाहतात आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसंच या चिखलप गावामध्ये ही जी राजीप शाळा आहे, या शाळेमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळात या शाळेमध्ये सुद्धा दप्तरांचं वाटप असणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मुलांमध्ये गुणकौशल्य वाढावं यासाठी प्रशांतदादा वेळोवेळी सहकार्य करत असतात, शासनाला सुद्धा मदत करत असतात. खेडेगावातील मुलांनी शिक्षण घ्यावं आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये, हाच हेतू घेऊन बंड्यादादा हे कार्य करताना आपल्याला दिसत आहेत. चला आता या ठिकाणी दप्तरांचं वाटप आणि साडी वाटप सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. वंदन करतो. आपल्याला कल्पना आहे या गावचे सुपुत्र माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान जिल्ह्याचे सरचिटणीस आणि प्रशांतजी शिंदे साहेब यांचा 55वा वाढदिवस आज आम्ही सकाळपासून साजरा करत आहोत. आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीवर्धन तालुका BJP कार्यकारिणीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि गरजू स्त्रियांना साडी वाटप ही संकल्पना आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आणि संपूर्ण कमिटीने घेतली आणि तो आज कार्यक्रम जे होत आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वतः प्रशांतजी शिंदे साहेब. हा वाढदिवस आज एक भावी आमदार म्हणून आपण बघतोय, पण 56वा वाढदिवस जेव्हा असेल साहेबांचा, तो नक्कीच विद्यमान आमदार म्हणून असेल अशी मी या गावदेवीचरणी प्रार्थना करतो. साहेबांना ग्रामपंचायत चिखलप, तालुका कार्यकारिणी आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने पुढील वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मधून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विद्यार्थ्यांमध्ये हा आनंद आपल्याला पाहायला तर मिळतोय। ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो आणि ज्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलो, असं नेतृत्व, सर्वसामान्यातील असामान्य नेतृत्व आपल्या बंड्यादादांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या शाळेतच लहानाचे मोठे झाले आपले बंड्यादादा आणि आज या आपल्याला म्हणजे सगळ्यांमध्ये एकच इच्छा आहे की या नेतृत्वाने अख्ख्या तालुक्याचंच नव्हे, जिल्ह्याचं नव्हे, तर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, भावी आमदार म्हणून उदयास यावं, हीच इच्छा सर्वांच्या मनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली। आणि या ठिकाणी आता दप्तरांचं वाटप झालंय, तसंच महिलांना, ज्या गरजू महिला आहेत त्यांना सुद्धा साड्यांचं वाटप करताना आपल्याला पाहायला मिळतील। दप्तरांचं वाटप तर झालंय, पण या ठिकाणी साड्यांचं वाटप सुद्धा गरजू महिलांना या ठिकाणी केलं जातंय। वाढदिवसानिमित्त आज 55व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे शालेय शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर गरजू महिलांना साड्यांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे उपस्थित झालेले सर्व मान्यवर, या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। साहेब या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आले, आम्हाला उपस्थित केलं, त्याबद्दल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि आपला इथला कार्यक्रम संपला संपत आहे। सर्वसामान्यातील असामान्य नेतृत्व आज आपल्याला पाहायला मिळालं। वेगवेगळी पदं असताना सुद्धा भाजपाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस पद त्यांना आहे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष ते आहेत, श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे, जिल्हा परिषदेचे ते सदस्य सुद्धा होते। अशी वेगवेगळी पदं अंगी असताना सुद्धा कोणताही गर्व, अहंकार ज्याच्या अंगी नाही, असं नेतृत्व आज आपल्याला पाहायला मिळालं। ते म्हणजे श्रीवर्धनचे सर्वांचे लाडके श्री प्रशांतजी शिंदे तथा बंड्या शिंदे, आणि आपण सर्वजण त्यांना बंड्यादादा या नावाने ओळखतो। असे सर्वांचे लाडके बंड्यादादा, आज त्यांचा वाढदिवस, आपण सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, पण त्यांच्यावर प्रेम करणारे बघा सर्वजण श्रीवर्धनकर, रायगड जिल्ह्यातून आलेले सगळे त्यांचे हितचिंतक मित्र मंडळी आज आपल्याला पाहायला मिळालं। केक कटिंग सुद्धा झालं आणि अतिशय दुर्गम भागात सुद्धा मी सुद्धा त्यांच्या सोबत आज गेलो आणि त्या ठिकाणी बघा लहान थोरांमध्ये जो आनंद होता आणि त्यांच्यावर प्रेम पाहून आपलं मन सुद्धा भारावून गेलं। असे सर्वांचे लाडके बंड्यादादा, त्यांचा आज वाढदिवस। खरंच असं नेतृत्व हे श्रीवर्धन शहरालाच नव्हे तर सगळीकडे लाभावं, असं नेतृत्व बंड्यादादांच्या रूपाने, प्रशांतजी शिंदेच्या रूपाने आज आपल्याला पाहायला मिळालं। पुन्हा एकदा आपला जीवन परिवारातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। आपण सुद्धा या कार्यक्रमाला आला नसाल तर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। आई वडिलांचा एकच उद्देश की माझा मुलगा चांगल्या प्रकारचा शिकला पाहिजे। जर भाग्यवंत गुरुजींच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल, त्यांच्या घरामध्ये LED टीव्ही असेल, तर माझ्याही घरामध्ये कधीतरी यायला पाहिजे।